मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का आपल्या नाशिकच्या कसमादे पट्ट्यातल्या कळवणमध्ये झाली आहे स्वराज्यातील एक अशी लढाई जिचा इतिहास ऐकला तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तर ती आहे कन्हेरगडाची लढाई. तर गोष्ट आहे पुरंदरच्या तहाची. या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जवळचे 23 किल्ले आणि त्याखालचा 4 लाख होन उत्पन्नाचा मुलूक द्यावा लागला. त्यानंतर महाराज आग्र्याला गेले आणि तिथून आले. त्यानंतर पुढचे 3.5 वर्ष महाराजांनी कसलंही पाऊल उचललं नाही. तो काळ फक्त त्यांनी नियोजनात घातला. त्यानंतर त्यांनी साल्हेर ते जिंजीपर्यंत एक एक किल्ले घ्यायला सुरुवात केली. यात मोरोपंत पेशवे यांनी त्र्यंबकगडापासून तर कोळवण म्हणजेच कळवण काबीज केले. जेव्हा औरंगजेबाला समजले की सुरत मारली, बसनूर मारले, बुरानपूर, साल्हेरी आदी करून अनेक किल्ले घेतलेत, खानदेश, बागलान, गुजरात, वराड हे बांधत चालले, औरंगजेबाला काय करावे ते कळेना. मग त्याने बेहलोल खानाला साल्हेरीस पाठवले आणि दिलेर खानाला 10,000 स्वारीनिशी ऐवंत गडाकडे पाठवले. दिलेर खान कळवणमध्ये आला. त्याला समजलं की कन्हेरगडावर खूप कमी सैन्य आहे आणि त्याने लगेचच तिकडे मोर्चा वळवला. पण कन्हेरगडावर महाराजांचा एक तरुण मावळा दिलेर खानची वाट बघत होता. तो म्हणजे रामजी पांगेरा. रामजी पांगेरा तेच ज्यांनी अफजल खान वधाच्या वेळी जावळीच्या जंगलात भीषण लढाई केली होती. किल्ल्यावर रामजी पांगेरा आणि 700 मावळे होते. रामजी पांगेरांना समजलं की दिलेर खान येतोय, तसं त्यांनी 300 मावळे गडावर आणि बाकी सगळे पायथ्याशी गस्त घालत होते. रामजी पांगेरा मावळ्यांवर कडाडले, जे जातीवंत योद्धे असतील तेच येतील, जो लढेल त्याला सोन्याची कडी आणि जो पळेल त्याला चोळी बांगडी. जसं दिलेर खानाचं सैन्य समोर आलं तसं रामजी पांगेरा यांनी अंगावरचे कपडे काढून आणि डोक्यावरचा मुंडावसा फेकून दिला आणि दोन्ही हातात तलवार घेऊन हर हर महादेवच्या घोषणा देत भिंगरी फिरते तसं मुघलांवर तुटून पडले. मूठभर मावळे विजेच्या वेगाने मुघलांवर चालून गेले. दिलेर खान आश्चर्यचकित झाला छत्रपतींवरची निष्ठा बघून. दिलेर खानाला त्यावेळेस पुरंदरच्या लढाईतले मुरारबाजी आठवले. मावळ्यांनी खानाचे 1200 मुघल गारद केले. हे नुकसान बघून दिलेर खानने माघार घेतली. दिलेर खान कन्हेराला हातही लावू शकला नाही, पण रामजी पांगेरा यांना त्यात वीरगती प्राप्त झाली. बखरकार ह्या लढाईचं वर्णन करताना म्हणतो, एक प्रहरी टिपरी शिमग्यात घुमावी तैसे मावळे भांडिले. दिलेर खानचे 1200 लोक रणास आणले. मग 700 माणूस आणि रामजी पांगेरा सर्वही उघडे बोडके होऊन एकेकास 20-20, 30-30 जखमा तीराच्या बर्चीच्या लागल्या. लोक मेले, मोठे युद्ध जाहले. दिलेर खान मग तोंडात अंगुली घालून एक घटका आश्चर्य केले. पण मित्रांनो, आज आपण रामजी पांगेरा आणि त्यांच्या बलिदानाला विसरलो. रामजी पांगेरा या कळवणच्या भूमीत धारातीर्थी झाले. आपल्याला माहीतही नाही की रामजी पांगेरा कोण आहेत. त्यांचं इथं छोटंसं स्मारक देखील नाही, जेणेकरून पुढच्या पिढीला त्यांचं बलिदान आणि ह्या कळवणच्या भूमीचा इतिहास समजेल. मित्रांनो, रामजी पांगेरांच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराज स्वतः रामजींच्या आईला सांत्वना